नमस्कार, सुहासिनीज किचनमध्ये आज आपण मुंबईचा फेमस वडापाव करतो आहोत। वडा बनवण्यासाठी इथे मी 1.25 किलो बटाटे कुकरमध्ये उकडून घेतलेत आणि त्याची सालं काढून कापून घेतलेत। आता आपल्याला भाजी करायची आहे। इथे मी एका कढईत 2 चमचे तेल तापत ठेवलं होतं। त्यात 1.5 चमचा मोहरी, 2 चमचे जिरं टाकले आणि आता एक मी मोठा कांदा बारीक चिरून घेतला होता तो टाकलाय। कांदा जरा परतल्यावर थोडीशी कढीपत्त्याची पानं कापून टाकलीत आणि 10 हिरव्या मिरच्या, आलं आणि 10 पाकळ्या लसणाच्या हे मी मिक्सरमध्ये वाटून घेतलं होतं ते टाकलंय। ते परतल्यावर 1 चमचा हळद आणि पाव चमचा हिंग टाकलाय। आपण आलं लसूणची पेस्ट जेव्हा तेलात टाकतो तेव्हा ती जरा खाली लागल्यासारखी होते कढईला, तर सतत परतायची आहे। आणि आता ह्याला तेल सुटायला लागलंय। ह्यातच मी मीठ टाकून घेतलंय। मीठ हे आपल्या चवीप्रमाणे टाकायचंय। आता ह्या फोडणीमध्ये मी कापलेला बटाटा टाकते। बटाटे मी थोडेसे मोठेच कापलेत, पण आता फोडणीमध्ये हे ढवळून आपल्याला व्यवस्थित मॅश पण होतील असं दाबून परतायचे आहेत। पहा, थोडे मॅश झाले पाहिजेत। आधीच जर बटाटा मॅश करून घेतला तर सगळ्या बटाट्याला आपल्या, कारण बटाटा जास्त आहे, सगळ्या बटाट्याला मीठ वगैरे लागत नाही, म्हणून पीस करून घेतले आणि नंतर ते मॅश केलेत। आता हे परतून फोडणी व्यवस्थित झालेली आहे। मग आपण त्यामध्ये भरपूर हिरवी कोथिंबीर टाकायची आहे। आलं लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीरीमुळे ही भाजी खूप छान होते आणि त्यामुळे आपला वडाही खमंग होतो। आता आपली भाजी तयार आहे, तर आपण या वड्याचं पीठ तयार करूया। पिठासाठी मी इथे बेसन घेतलंय, त्यात चवीपुरतं मीठ आणि थोडा हिंग टाकलाय। मी यामध्ये सोडा वगैरे टाकत नाहीये। आता ह्यात पाणी टाकून पीठ ढवळून घ्यायचं आहे। पीठ हे एका डिरेक्शनमध्ये ढवळलं की मग त्याचे गोळे होत नाहीत पिठाचे। याच्यामध्ये मी 2 चमचे तांदळाचं पीठ टाकते। तांदळाच्या पिठामुळे वड्याचं जे कवर असतं ते एकदम खुसखुशीत होतं। आता वड्याबरोबर आपल्याला एक झणझणीत अशी लसणाची चटणी हवी। त्यासाठी मी एक सुका नारळ किसून घेतलाय, 25 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि थोडा शेंगदाण्याचा कूट घेतलाय, चवीपुरतं मीठ, 3 चमचे लाल तिखट घेतलंय आणि 1 चमचा साखर घेतली आहे। आता हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे आहेत आणि वाटून चटणी करून घ्यायची आहे। आणि ही चटणी आपल्याला एकदम बारीक वाटायची नाही आहे, थोडीशी जाडसरच वाटायची आहे। मसाला टाकला, मीठ टाकलं आणि 1 चमचा साखर टाकायची आहे। हे पहा, आता मिक्सरला लावून घेऊया। आपली चटणी तयार आहे। ही चटणी वडापाव बरोबर अतिशय सुंदर लागते। आता आपली लसणाची चटणी तयार आहे, तर आपण वडे करायला घेऊया। वड्यासाठी ह्या भाजीचे आपल्याला बटाटे वडे केवढे मोठे हवेत त्या आकाराचे आपल्याला भाजी हातावर घेऊन गोळे करून घ्यायचे आहेत। आपल्याला वडापाव करायचा आहे, मग वडापावमध्ये थोडेसे चप्पट गोळे करायचे आणि फक्त जर वडा करायचा असेल तर गोल आकार द्यायचा। आपण आता चप्पट आकाराचे सगळे गोळे करून घेऊया। आणि मी तेलही तापत ठेवलंय, तर तेल चांगलं तापलंय। आता आपल्याला हे जे वडे भाजीचे केलेत ते पिठामध्ये बुडवून तेलामध्ये सोडायचे आहेत आणि तेल चांगलं तापलेलं हवं। आणि हे आपल्याला वडेसुद्धा चांगल्या कडकडीत तेलामध्येच तळून घ्यायचे आहेत, कारण आपली भाजी आतली शिजलेली आहे। आणि जर लो फ्लेमवर वडे तळले तर तेलकट होतात आणि आपण ह्यात सोडाही वापरला नाही आहे, सोड्यामुळेही कधीकधी वडे तेलकट होतात। त्यामुळे आपले वडे तांदळाचं पीठ असल्यामुळे छान खुसखुशीत बाहेरचं आवरण होईल, पण तेलकट होणार नाही। दोन्ही बाजूनी व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत। बटाटे वडे तेलात टाकल्यानंतर तळायला घेतल्या इतका खमंग वास घरभर पसरलाय।
आणि बटाटा वडा हा असा पदार्थ आहे की तो कोणत्याही सीझनमध्ये तुम्ही खाऊ शकता. असं नाही की पाऊस पडायला हवा किंवा थंडी यायला हवी. हा वर्षाचे 12 महिने सगळ्यांना प्रिय असतो. हे मी गरम गरम बेकरीतून पाव आणलेले आहेत. पावाला हिरवी चटणी लावायची. ही हिरवी चटणी कोथिंबीर पुदिनाची आहे आणि ही लाल चटणी लसणाची आहे. पण हे आता लहान मुलांना द्यायचं आहे म्हणून चटणी थोडी कमी लावते. मोठ्यांना देताना चटणी व्यवस्थित लावायची. मध्ये एक वडा ठेवायचा. हे पहा गरम गरम बटाटा वडा आलेला आहे. आणि हिरवी मिरची घ्यायची, त्याला मध्ये चीर द्यायची आणि त्या मिरच्या ह्याच तेलामध्ये तळून घ्यायच्या आणि त्या वड्याबरोबर सर्व करायच्या. तर हा आपला मुंबईचा वडापाव खाण्यासाठी तयार आहे. मी 1.25 किलो बटाटा उकडला होता. त्यामध्ये साधारण 15 जणांसाठी पोटभर वडे तयार झालेत. आता ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझ्या पारंपरिक आणि त्याचबरोबर चमचमीत अशा रेसिपीज तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील.